हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपचे इच्छुक असलेले रामदास पाटील सुमठाणकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरलाय। रामदास पाटील सुमठाणकर यांनी सुरुवातीला हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत भाजपचा उमेदवार द्यावा अशी मागणी केली होती। मात्र महायुतीकडून उमेदवार बदलत बाबूराव कदम यांना उमेदवारी दिल्यावर भाजपच्या रामदास पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला। सुरुवातीला शिवसेनेच्या उमेदवाराला विरोध आणि आता थेट बंडखोरी। ज्यांनी विरोध केला होता तेच रामदास पाटील आपल्या सोबत आहेत। आज शेवटच्या दिवशी तुम्ही अखेर बंडखोरी करत अर्ज भरलाय, काय कारण आहे युती असताना अर्ज भरण्याचं? याला बंडखोरी नाही म्हणत। आणि आम्ही निवडून येण्याच्या क्षमतेवरती एकट्यानं मी नाहीये, तर सर्व लोकसभा क्षेत्रातले सर्व आमदार, सर्व जिल्हाध्यक्ष, पार्टीचे सर्व पदाधिकारी यांनी एक सांगितलं, आमच्या पक्षाला भावना होती की हे उमेदवार आपल्याला अबकी बार 400 पार करायचं असतील तर हे निवडून येऊ शकत नाहीत। आम्हाला व्यक्ती किंवा काही द्वेष नव्हता, जिंकण्याच्या क्षमतेवरती नक्कीच आम्हाला शंका होती, त्यामुळे आम्ही पक्षाला विनंती केली जरा। आणि आज शेवटचा दिवस होता, पार्टीनं घटक पक्षांनी त्या उमेदवाराला थांबवून दुसरा उमेदवार दिला। उमेदवार देत असताना त्यांनाही आम्हाला काही म्हणायचं नाहीये, पण एका विधानसभेमध्ये दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर असणारे, काही संपर्क नसणाऱ्या कुठल्याही उमेदवारांना लोकसभा क्षेत्रामध्ये असं कोणीतरी 10-15 दिवसात येतं आणि खासदार होऊन जातं, असं या हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये योग्य नाही। मागच्या वेळेस तसंच झालं की 18 दिवसात खासदार झाले आणि पुन्हा 5 वर्ष गायबच झाले। आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या प्रचंड हालापेष्टा झाल्या। छोटे छोटे कामं, काही ज्या ठिकाणी आमदार होते त्या ठिकाणी काही अडचणी नाही आल्या, पण बाकीच्या मतदारसंघामध्ये खूप अडचणी आल्या। त्यामुळं मागच्या 3 दिवसामध्ये इतकं मोठं उत्सव पर्व आहे, तरी त्या उमेदवारांची उमेदवारी डिक्लेअर झाल्यापासून शुकशुकाट म्हणजे अस्वस्थता ही भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यात होती असं मला जाणवलं, इतर पक्षातल्या कार्यकर्त्यात होती जाणवली। आणि तिन्ही मूळ म्हणजे हे तिन्ही शिवसेनेचेच उमेदवार आहेत, त्यामुळे तिघांनी कुठं एकमत करून एकमेकाला संगनमताने उमेदवारी अशी दिली की लोकांना मतदान करण्याची इच्छा नाहीये। लोक एक पोकळी पाहत होते, स्पेस पाहत होते, आणि मला तो स्पेस हेरला आणि मी आज उमेदवारी भरली। तुम्हाला वरिष्ठांच्या आदेशानुसार ही उमेदवारी भरताय की त्यांना नाकारून ही उमेदवारी भरताय? नाही, वरिष्ठांचा कोणाचा फोन नाहीये किंवा मी कोणाला विचारण्याचा प्रश्न नाही, स्वतः जनतेच्या मनात गेलेलो आहे। पक्षाची काहीतरी अडचण असेल किंवा पक्ष नेतृत्वाची काही अडचण असेल, त्यामुळे ते घटक पक्षाला जागा गेलं। अन्यथा आम्ही इथं मागच्या 2.5-3 वर्षापासून आम्ही लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक बूथवरती आमचं बांधणी आहे, प्रत्येक तांडावाडीवर। तुमचं पाणीपट्टी बिल थकली असेल तर महापालिका किंवा नगर परिषदेकडून तात्काळ कारवाई होते। मात्र आपल्या व्यवस्थेमध्ये पद बघून नेहमीच अपवाद असतात। मुख्यमंत्री आणि दोन्ही